बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 350 शाळांमधील जवळपास 592 वर्गखोल्या अत्यंत धोकादायक आहेत. तसा अहवाल त्या शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला दिलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून दरवेळेस आम्ही पावसाळ्यामध्ये बघतो की काही ठिकाणी छत पडलेलं आहे, काही ठिकाणी भिंती कुजलेल्या आहेत, मुलांना झाडाखाली समाज मंदिरामध्ये शाळा भरवली जाते. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत वायकर वस्ती जी आहे, गेल्या वर्षी यासंबंधी आम्ही तक्रार केली होती शिक्षणाधिकाऱ्यांना. शिक्षणाधिकारी विभागाचे लोक या ठिकाणी आले होते आणि या शाळेच्या शिक्षक जे आहेत त्यांनी गेल्या 3 ते 4 वर्षापासून वारंवार मुलांची अडचण होते आणि नवीन शाळा दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा देण्यात यावी अशी लेखी मागणी शिक्षण विभागाला केलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही वारंवार आंदोलन केले. मात्र आपण पाहतो की शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांना याचं गांभीर्य नाही आहे. कारण की पावसाळ्यामध्ये ज्या शाळा पडत आहेत, गेल्या वर्षी जी घटना घडली होती की बीड तालुक्यातील कामखेडा गावातील विद्यार्थ्याच्या हातावर छताचा भाग कोसळून त्याचा हात मोडला होता. एकंदरीत शिक्षण मंत्री असतील, पालकमंत्री धनंजय मुंडे असतील, यांना वारंवार आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शाळांची सोय करा अशी लेखी मागणी केली. यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करणार आहोत.